काका टाका पटकन. डॅड काय झालंय काय झालंय? डॅड आय एम इन लव्ह. व्हॉट? येस डॅड, आय एम इन लव्ह. तुम्ही एकदा फक्त सॅमला भेटलात ना तर तुम्ही सुद्धा त्याच्या प्रेमात पडाल. डॅड, त्याचा तो लुक, त्याचं बोलणं, त्याचं हसणं, त्याचा राग, कूल. डॅड, जगात काहीही झालं ना तरी मी सॅमला मिळवून राहणार आहे बास. सॅम, नाईस नेम. ए, मला कधी भेटणार आहे तो? चिल डॅड, आधी मला तर भेटू दे. व्हॉट? म्हणजे ऍक्च्युली अजून आमचीच नीट भेट नाही झाली आहे. बट यू डोंट वरी, जाईल कुठे, कधी ना कधी तर भेट होईलच ना. आणि नाही झाली ना तर मी घडवून आणेन. ओके, थँक्स डॅड. ऑल द बेस्ट. सॅम, कूल. राणी तर तुझीच रे सॅम. राणी माझी नाही रे तुझी. हॅटी यार, घेऊन टाक. फक्त 1200. व्हॅलेंटाईन गेला यावर्षी 12च्या भावात. काय रे? काय रे फंटर लोक, तुम्हाला काय वाटलं का हा अटॅक भाई तुम्हाला विसरणार आहे? नाही, हा अटॅक भाई कोणाला कधीच विसरत नाही. हा साला उस दिन थोडी तबियत पतली थी, पण आज आम्ही तुम्हाला पतलं करणार आहे, लक्षात ठेवा. आम्हाला तर आडा नकोय, तू निघ. केळ रे. सोडला. आज हिशोब चुकताच करून टाकतो याचा. काय रे? अटॅक भाई, आला तुझ्यावर अटॅक.
आले पुन्हा. आता नेहमीसारखे पैसे घेऊन जातील. अरे किती वेळा डोकं फोडून घेणार रे. सर्व बंद करा आता हे. करतो करतो. गीता बँडेज घे बरं. अरे अहो हळू. डोकं फुटलंय ना, मग जळ सोसायच लागेल. किती झाले? अरे असू दे रे. आहा, डॉक्टरांनी फी नाकारू नये. 14 फेब्रुवारीला गोळा केलेले पैसे 15 फेब्रुवारीला उडवतील. गीता अगं काय सॅम सोड ना यार. चल रे. सॅम ऐक तर माझं. सॅम सांगू दे ना, असं काय करतोयस यार. संरक्षण प्रतिघात तरी करायचं समीर. अहो हा सॅम असा का वागला? उद्या 15 फेब्रुवारी म्हणजे स्वीटीचा वाढदिवस. स्वीटी, सॅमचं प्रेम. गीता, हा असा नेहमी भांडणारा रागावणारा सॅम कधीच नव्हता. हा अत्यंत साधा, लोकांची मदत करणारा आणि भांडण म्हणजे महापाप असं समजणारा समीर होता. स्वीटीवर जीवापाड प्रेम करायचा. स्वीटी देखील त्याच्यावर जीव ओवाळून प्रेम करायची. होळीमध्ये तर दोघांची खूप धूम असायची. एकदम झक्कास. अरे काय बोलूच नको. काय बोलतोय? एकदम सही. अरे त्याला असा धुतला नाही मी. अरे बाप रे. अरे अरे मला जरा सू लागली आहे. जरा येतो मी. तुम्ही थांबा इथे. क्या बात है. मजा आली ना आज मस्त. पण त्या राकेशने रंगाचा बेरंग केला नुसता. गप्प बस का. सोड ना, जाऊ दे ना. काय तेच तेच. समीर, तू एवढा का घाबरतोस रे? मी घाबरत बिबरत नाही. नाहीतर काय, एक नंबरचा भित्रा आहेस तू. सुटी कमॉन यार. मारामाऱ्या करणं काय आपलं काम आहे का? गुंडांचं काम आहे ते. आणि जरा थंड राहिलो आपण, नाही भांडलो, आणि त्यामुळे जर भांडणं मिटत असतील तर काय प्रॉब्लेम आहे? मारामाऱ्या करण्यापेक्षा आपण जरासं बॅकफुटला राहायचं. हो, काही नाही, एक नंबरचा भित्रा आहेस तू, मान्य कर. एक मिनिट, मी भित्रा नाहीये. समीर भित्रा. ए मी भित्रा. समीर भित्रा. मी भित्रा. समीर. मी भित्रा. समीर भित्रा. समीर शी. ए शे कोणाला म्हणालीस? या लटाऱ्याला? हो, तुला काय घाणेरडेपणा चाललाय? शांतरा, सॉरी दादा. समीर, तू गबाईस रे. चल जा नाही घेतून. सॉरी, जरा चुकून बोलली. चूक झाली तिच्याकडून, माफ करा. मी सोड. समीर, तू गप्पा बस ना सुटी. जरा शांत राहा. स्वीटी, वाह काय सॉलिड नाव आहे. हा हे एक मिनिट. काय बोललास? मी सॉरी म्हणतोय ना तुम्हाला. जाऊ दे ना प्लीज. नाव पण चांगलं आहे आणि नाववाली पण. सॉरी म्हणतो ना तुम्हाला. जाऊ दे ना प्लीज. ए तुला सांगितलं नाही तू निघ म्हणून. चाल मुकाटा निघ रे. चल निघ. समीर, चुकून बोलली ती. तू गप्पा बस ना जरा. चुकून बोलली. ए या रे इकडे. घेऊन जा त्याला तिकडे. जाम डोक्याला चव चव करतोय. काढायला त्याला तिकडे.
सांगतो ना तुम्हाला आम्ही परत नाही तुमच्या वाटेला जाणार. मी माफी मागतो ना तुमची. हा आता मला चुकलं आमचं. माफ करा तुम्ही. स्वीटी स्वीटी आय एम सॉरी. संरक्षण नाही, प्रतिघात तरी करायचा समीर. समीर, आय लव्ह यू. स्वीटी स्वीटी आणि तेव्हापासून हा समीर कधीच कोणाला घाबरला नाही आणि घाबरतही नाही. स्वतःची लढाई स्वतःच लढतो आहे. लकी एक बॉक्सर. ब्रेव माय बॉय ब्रेव. आता तिसरा राऊंड नॉकआउट. तो नाही तू. 2 लाख मिळतील. एक तुझा एक माझा. हा मग त्याच कोचने मॅनेज करून लकीला डोपिंगमध्ये फसवलं आणि लकीचं बॉक्सिंग करिअर संपलं. पॅकी MA, PhD, 4 कविता संग्रह, 3 समीक्षा ग्रंथ. पण प्रकाश कांबळे, येस सर. तुमची PhD. दलित साहित्यातील जाणीव, एक चिकित्सक अभ्यास. तुमचे 4 कविता संग्रह प्रकाशित आहे. हो सर. आणि 3 समीक्षा ग्रंथ. मार्क्स चांगले आहेत. थँक्यू मॅम. मी युनिव्हर्सिटी टॉपर आहे. यू आर सिलेक्टेड. थँक्यू सो मच सर. हा, पण मॅनेजमेंटची डिमांड 25 लाखाची आहे. आय एम सॉरी. जर माझी क्रेडेन्शियल्स तुमची डिमांड पूर्ण करू शकत नसतील तर मलाही तुमची डिमांड पूर्ण करता येणार नाही. गीता, ही मुलं घायाळ झाली आहेत पण पराजित नाही. एक दिवस हे तिघे परिस्थितीला पराजित करून आपला नवा मार्ग शोधतील.
कल्चरसाठी तुमच्याकडे येईल तो, पण माझे पर्सेंट किती मी नंतर बोलतो तुमच्याशी. हं? हा. गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग माय सन, गुड मॉर्निंग. वॉक घेऊन आलास? या. दमलास? उठ 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 उठ, गेट अप. सर, हाऊ आर यू? आय एम फाईन डॅड. That's great. See, fresh fruit juice for you. थँक्स डॅड. कसं आहे? नाईस. आणि सोनल? सोनल हा, डॅड. जाऊ दे, तुला माहित नसेल तर जाऊ दे, सोडून नो डॅड, शी इज नाईस गर्ल. रिअली? ओनली नाईस गर्ल और आवडते तुला? आवडते? आवडते. डॅड आवडते. हं? हो. आवडते. मला आवडते. दॅट्स ग्रेट. काय मग विचार तिला. अरे मिस्टर कुमार आणि मी आम्ही खूप जुने मित्र आहोत आणि माझी अशी इच्छा आहे की आमची ही मैत्री नात्यात बदलावी. ग्रेट डॅड. मग गो आस्क कर, विचार तिला आणि तयार कर. ओके? येस डॅड, आय विल आस्क हर. ओके, ब्रावो यंग मॅन. बाय, सी यू. बाय बाय बेटा. सोनल. पुन्हा एकदा वैद्यकीय क्षेत्रात ब्रेकिंग न्यूज. वैद्यकीय क्षेत्रातील खळबळजनक घटना. हॉस्पिटल आणि औषध कंपनीच्या निष्काळजीपणामुळे सौरभ पत्की या तरुणाचे भविष्य अंधारात. डॉक्टर बत्रा यांच्या हॉस्पिटलमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली. त्याबद्दल सविस्तर विचारू आपण सौरभच्या आईला. काय घडलं ते नीट सविस्तर सांगा. सौरभला खूप ताप होता म्हणून दवाखान्यात आणलं. डॉक्टरांनी त्याला भरती करायला सांगितलं. भरतीही केलं. ॲडव्हान्स मागितला. ॲडव्हान्सही भरला. 2-3 दिवस त्याला कुठली औषधं दिली आणि आज त्याला दिसेनासं झालं. ही होती सौरभच्या आईची व्यथा. डॉक्टर बत्रांच्या हॉस्पिटलमध्ये यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या. सर एका प्रश्न नाही आता. सर प्लीज सर, एकच प्रश्न. बोला. डॉक्टर सौरभच्या अंधत्वाला जबाबदार कोण? I can only tell you that this is not a negligence. We are investigating the matter. That's all. That's all, please. सर प्लीज सर. हे बघा बाई, टीव्ही वाल्यांच्या नादाला लागून काहीही होणार नाही. हे आमच्यासाठी रोजचंच आहे, कळलं? तुमच्या मुलाचे डोळे गेले, वाईट झालं, दुर्दैव, दुसरं काय. पण कुणालाही दोष देऊन काहीही होणार नाही. ऐका माझं. हे पैसे घ्या, घरी जा. Yes. Everything is in our control. हमारे देश में पैसे से कुछ भी होता है. हॅलो सर. मार्केटमधून सगळी औषधी परत बोलवून घ्या. सर, करोडो रुपयांची औषधं बाजारात आहेत. ती सगळीच परत घेतली तर मोठं नुकसान होईल सर. परंतु यावेळी नुकसान महत्त्वाचं नाही. 2-4 दिवसात मीडियामधली सौरभची न्यूज TRPच्या कारणापायी गायब झाली पाहिजे. मग तीच औषध पुन्हा नवीन नावाने बाजारात पाठवू. ए बाई, आज लवकर चालो. दिवसभर काय एकच रस्ता धाडणार आहेस? हां लवकर करते बाबा. काम करायचं जीवावर येते. अरे पण फुकटचा पगार पाहिजे. आज 30 वर्ष झालीत म्युन्सिपाल्टीत कामाला लागून, पण आजपर्यंत कोणी असं बोललं नव्हतं. पण मी बोलतो. अरे पण काम कर, नाही तर घरी बस. अरे
तू साहेब आहेस बाबा, पर जरा चांगलं बोल. अरे तू हे एवढं पोरग आहे मला. मग पोराला पाठवायचं ना कामाला. अरे माझी आई झाडू मारत नाही. चल काम कर. होय बाबा होय. अरे हे आण ना लवकर. 3 चहा दे रे. हे बिस्किट. हे घे रे. चाचा बिस्किट. बघ थंड चहा. हा आला बघ. काय रद्दी आजची काय हेडलाईन? पॅकी करतो गप्पा, आई झाडते रस्ता. काय काय बोलतो रे? असाच राग मलाही आला होता जेव्हा मायला त्या कॉन्ट्रॅक्टरनी शिवा दिल्या होत्या. अरे पर तू एवढं मनावर का घेतोस? माय मी तुला किती वेळा सांगितलं पण तू. बस झाला आता. आता कुठलंही काम करणार मी. नाही प्रकाश, अरे तुला रक्ताची स्याही करून शिकवलं ना, ते असं रस्त्यावर झाडू मारण्यासाठी नव्ह, तर ते आमच्या पोरांनी शिकून ताठ मानेनं त्याला माणसासारखं जगता यावं म्हणून. अगं माय, पण ज्या पोराची आई ह्या वयात काम करते अरे पण त्या पोराची मान कशी काय ताठ राहणार? अरे सांग ना तू. प्रकाश, मग दुसरा एखादा व्यवसाय करा ना. आता तुम्हीच सांगा यांना. व्हाईट कॉलर जॉब मिळालाच पाहिजे असा आग्रह का? कारण तो अधिकार आहे आमचा. आणि त्यासाठीच भांडतोय आम्ही. अधिकारांसाठी लढायचं असतं. ते दिवस गेले डॉक्टर साहेब. काही गोष्टी कधीच बदलत नसतात, त्या शाश्वत असतात. विचारांची चळवळ, त्यासाठीचा लढा, हे सगळं इतिहास जमा झाला आता डॉक्टर. जो इतिहास विसरतो ना, इतिहास त्याला विसरतो. तुम्ही लढा देणार म्हणजे? प्रकाश, प्रत्येक माणसात अन्यायाविरुद्ध लढणारा एक क्रांतिकारक असतो. फक्त तो आपल्याला कधी सापडतो त्यावर क्रांतीची वेळ ठरत असते. मी लढणार. हे लढणार म्हणजे 2 पावलं पुढे जाणार आणि ए काय करताय गार्गी रस्त्याच्या मध्ये? चल लवकर. अरे दादा थांब, इतकी पण काय घाई आहे? Winnie, please. Please don't cry. And don't worry. डॉक्टर साठे माझाही मित्र आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करू, त्याला काही एक होणार नाही. पण कसं आहे ना वहिनी, की मैत्री एकीकडे आणि व्यवहार अर्थातच एकीकडे. तुम्हाला ताबडतोब 4 लाख रुपये जमा करावे लागतील. 4 लाख? इतके पैसे मी कुठून आणू? देन आय एम सॉरी, मी काही करू शकत नाही. डॉक्टर, आम्ही पैशाची सोय आम्ही काहीतरी करतो, पण साठे सर वाचले पाहिजेत प्लीज. तुम्ही सरांचा उपचार सुरू करा प्लीज. 4 लाख रुपये आम्ही आणून देतो तुम्हाला. उद्या सकाळपर्यंत तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. ठीक आहे, ऑपरेशनची तयारी करा ताबडतोब. तुम्ही काळजी करू नका, आम्ही काहीतरी नक्की करू. है कोई इनसे लड़ने वाला? 1 का 50 है कोई? 1 का 50, 1 का 50 है कोई? 1 का 50.
1 का 50 है कोई इनसे लड़ने वाला? मुझे पैसों की जरूरत है, मुझे लड़ना है। कोई इनसे लड़ने वाला? 1 का 50 है कोई? 1 का 50 1 का 50 है कोई? 1 का 50। हाँ है, ये लड़ेगा। कमॉन लकी, पैसे पाहिजे असतील तर तुला जिंकावं लागेल. कमॉन कमॉन. मॅडम, आमच्याकडून आहे. इथे गुंफली रेशीम नाती क्षण रे सुख दुःखाचे. इथे गुंफली रेशीम नाती क्षण रे सुख दुःखाचे. अश्रूंमधुनी टिपले आपण स्वर हे अधीर मनाचे. अश्रूंमधुनी टिपले आपण स्वर हे अधीर मनाचे. आर यू ओके? अरे तो पेशंट मरून 4 दिवस झाले आणि फक्त बिल काढण्यासाठी त्याला पण व्हेंटिलेटरवर ठेवतोय. दॅट्स बिझनेस.
डॉक्टर थांबा एक मिनिट. पुन्हा एकदा समजावून सांगतो तुम्हा सगळ्यांना. हा माझा व्यवसाय आहे. बिझनेस, शेअर बिझनेस. या माझ्या व्यवसायामध्ये माझ्याकडे येणारा प्रत्येक पेशंट हा माझ्यासाठी कस्टमर असतो. आणि कस्टमर म्हटलं की प्रॉफिट आला. तुम्हाला कदाचित कळणार नाही, पण प्रॉफिट इज अ ड्रायव्हिंग फोर्स ऑफ बिझनेस. खाली ठेव. तुरुंगात जायचे पुन्हा. नाउ गेट लॉस्ट. गो. आम्ही जाणार नाही. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या कर्माचा पश्चाताप होत नाही तोपर्यंत मी माझ्या नवऱ्याची बॉडी सुद्धा नेणार नाही आणि त्यांचे अंत्यसंस्कार सुद्धा करणार नाही. Hey. Silly boys. मला वाटतं का आता क्रियाक्रम करून टाकाव. मी केस तयार करते. आपण त्या डॉक्टर बत्राला ना कोर्टात खेचूया. काय होणार आहे त्याने? तो एक मोठा माणूस आहे, मॅनेज करेल सर्व. माणसं मॅनेज होतील, पण न्याय नाही. माझा विश्वास आहे न्याय व्यवस्थेवर. काही होणार नाहीये कोर्टात जाऊन. त्या बत्राला ना तिकडेच ठेचला पाहिजे. मग उद्याची वाट कशाला? डॉक्टर बत्राला मारून काय साध्य होणार आहे? डॉक्टर बत्रा ही एक मानसिकता आहे. जोपर्यंत ती नष्ट होत नाही तोपर्यंत पैशासाठी हॉस्पिटल्समध्ये डॉक्टरांच्या समोर पेशंट्स मरत राहतील. आपला लढा डॉक्टर बत्रा विरुद्ध नाही, त्या मानसिकतेविरुद्ध आहे. हे बघ बेटा, तो डॉक्टर बत्रांचा व्यवसाय आहे. नाही डॅड, याला व्यवसाय नाही, धंदा म्हणतात. आणि मला वाटतं अशा धंदेवाईक माणसाबरोबर माझ्या डॅडींनी राहू नये. सोनल, आज की ताजा खबर, आज की ताजा खबर. मेलेल्या माणसाला जिवंत सांगून घरच्या लोकांना डॉक्टरांनी फसविले. आज की ताजा खबर, आज की ताजा खबर. 4 लाखाने हॉस्पिटलने पेशंटच्या नातेवाईकांना लुबाडले. वाचा वाचा. डॉक्टर साठेंच्या मृत्यूला 6 दिवस झाले. ते जिवंत असल्याचा भास निर्माण करून त्यांच्या घरच्यांकडून 4 लाख रुपये घेतल्याचा आरोप डॉक्टर साठेंच्या पत्नींनी हॉस्पिटलवर केलाय. हॉस्पिटलचे प्रवक्ता या विषयावर काहीही बोलायला तयार नाही. डॉक्टर साठेंचे मृत शरीर अजूनही आयसीयूत आहे. कॅमेरामॅन आशुतोष सोबत मी मैथिली, DTV न्यूज. Guards. गार्ड्स, ती बॉडी बाहेर काढा आणि यांच्या घरी पोचवा. गो. Yes, sir.